झी 24 तास एक पाऊल पुढे। ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीसाठी वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथांच्या पादुका आळंदीकडे निघाल्यात। ही पालखी त्र्यंबकेश्वराहून नाशिक नगर मार्गे हरिनामाच्या घोषात आषाढी दशमीला वाखरी इथं मुख्य वारीला जाऊन मिळते। 25 दिवस चालणाऱ्या गुरुबंधूंच्या या पालखी सोहळ्यामध्ये वारकरी खांद्यावरती पताका घेऊन गुरुबंधूंची आणि ज्ञानोबारायाची हृदय भेट घडवून आणणार आहेत। 1892 पासून सुरू असलेला निवृत्तीनाथांचा हा पालखी सोहळा गोदावरीचं उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या समाधीत रंगलाय। राज्यभरातून आलेले वारकरी ज्ञानेश्वरांच्या गुरुमाऊलींच्या पादुका पंढरीकडे घेऊन जात आहेत। या आनंदात वारकऱ्यांबरोबर नाथांचा अश्वही नाचतो आहे। पालखी सोहळ्यात असलेला हा रथ आता पोहोचलाय पवित्र कुशावर्तावर। त्या ठिकाणी नाथांना अभ्यंग स्नान करून वारकऱ्यांनी त्र्यंबकेश्वर बाहेर पाय ठेवला आणि हरिनामाच्या गजरात दिंड्या आळंदीकडे रवाना झाल्या। मागच्या वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि पायी तीर्थयात्रा करण्याचा लोकांनी प्रयत्न केलेला आहे। सर्व क्षेत्रातील राजकीय असतील, सामाजिक असतील, सर्व क्षेत्रातील या दिंडीमध्ये सामील होतात। संत लोकांनी जी परंपरा दिलेली आहे ते आमचे आजी आजोबा वारकरी पंथाचे होते, त्यामुळे मला त्याचा अभिमान वाटतो। दिवसेंदिवस माणसामध्ये आमूलाग्र बदल हा फक्त वारकरी संप्रदायच करू शकतो, त्यामुळे मला त्याच्यातनं आत्मिक आनंद आणि समाधान मिळतं। सह्याद्रीच्या वळणावर भर पावसात कुणी छत्र्या तर कुणी घोंगडं घेऊन नाशिककडे निघालेत। जिल्ह्यातील पळसे, लोणारवाडी, खंबाळेतून 28 जूनला अहमदनगरला तर 10 जुलैला वाखरी इथं मुख्य वारीला ही पालखी मिळते आणि तिथून निरपेक्ष भावना असलेला ग्रामीण भाविकांचा मेळा वारकरी पंथांची पताका पंढरीला नेईल। पळसा आणि सिन्नरपासून 25 ते 30 हजार आणि नगरपासून साधारणतः 40 हजार वारकरी आपल्याबरोबर असतात। सर्व रस्त्याने ग्रामस्थ भाविक वारकऱ्यांची चांगल्या प्रकारची सेवा सुविधा उपलब्ध करून देतात। अशा पद्धतीचा हा एक उपक्रम दिवसेंदिवस वाढत आहे, त्यात सर्वांचं सहकार्य मिळतं। सामान्यांबरोबर सरकारी अधिकारी आणि उद्योजकही मोठ्या उत्साहानं या वारीत सहभागी होतात। हा मेळा कुठल्याही पोलीस सुरक्षेविना विनासायास पार पडतो, तो या भाविकांच्या दुर्दम्य इच्छेमुळेच। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।